जिंदगीचा रेड झोन झाला असल्यामुळे आपल्याला त्या रेड झोनचा ग्रीन झोन करायचा होता, म्हणून म्हटलं परत आपल्या लाईफच्या मार्गावर यावं. नमस्कार, मी आहे कांचन. सलग 1 महिन्यापासून कॉलेज आणि फिजिकल बॉडीचा मेंटली धुराडा झाला असल्यामुळे आपले काही व्हिडिओ येत नव्हते. तर आज काही कारणानिमित्त मी आलते आपल्या गावी, म्हणजे संगमनेरमधील कोल्हेवाडीला. आता आमच्या देवांशला एवढ्या लांब भेटायला आल्याचं काहीतरी गिफ्ट मागितलं, तर पोराचं असं म्हणणं होतं, मी घरी जायचं म्हटलं की पोरगडा एक येऊन पाय धरणार. आता मी तुम्हाला आमच्या जुन्या गावचं त्या डोंगराच्या पायथीशी असणारं घर दाखवते. हा आता दिसणार नाही, पण तुम्ही समजून घ्या. आता आपल्याला व्हायचं होतं रेडी कशाला, तर आपल्या विशालकडलं यांच्या घराच्या वास्तुशांतीला. मग काय सुरू केलं आवरायला. माझ्यापेक्षा माझ्या बहिणीची लुडबुड जास्त असल्यामुळे मला काय आवडतं नाही आलं. आता बाहेर जायचं म्हटलं, ऑल थिंग्स आर टेम्पररी बट स्कार बांधणं परमनंटली. आता मी स्कार बांधायला लागलं, माझी बहीण लगेच टपकली स्कार बांधायला. मग काय आवरून सावरून आलो विशालच्या घरी. तिची गाठभेट घेतल्या, आतमध्ये असलेल्या वास्तुदेवतांचं दर्शन घेऊन आणि त्यासोबत आपला गोड प्रसाद खाऊन त्याच्या मामाच्या मुलाने आपल्याला सगळं होम टूर दिलं. त्यानंतर तिची मम्मी आणि आपल्या फेमस असणाऱ्या अक्का त्यांच्यासोबत बोलू. त्यानंतर आपल्याला भेटतं आपल्या ब्लॉगर कम्युनिटीचे एक टीचर म्हणजे शुभम पवार. त्यांना भेटून आणि त्यांचं फेमस असणारा डायलॉग ऐकून आपण बसलो जेवायला. आता खूप सारे क्रिएटर होते, पण मी इंट्रोवर्ट असल्यामुळे माझ्या तोंडातून काही शब्द नाही निघाला. आता एवढ्या लांब आल्याचं अजून काहीतरी साध्य व्हावं म्हणून आपल्या ताटात आलेले पंचपक्वान्न खाऊन येतो घरी.